चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए, बजाओ ढोल स्वागत मेरी चाहत पे चल के आज चारों धाम आए, बजाओ ढोल स्वागत में मेरे कि जिनमें तुम हो क्या नहीं बता सको, मैं मर कहूँ तुम साहसी कायनात में नहीं कहीं, तारीफ़ें भी तो सच में कुछ भी नहीं, तुमको पाया है तो जैसे खोया हो। हॅलो, धन्यवाद सुरसंगम. सुंदर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं आपण केलाय. बाबाजी मामा चौधरी मान्यवर मामा मंडळी जे आहेत त्यांना भेटी मागण्यासाठी कृपया बाबाजी मामा चौधरी कृपया आपल्याला विनंती, आपण त्याबद्दल राजदेव परिवार आणि माने परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. याबरोबरीनं आजच्या याबरोबर आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं संतोष चौगुले यांच्या वतीनं आणि सन्माननीय प्रकाश चिकणे या दोनही मान्यवरांच्या वतीने वधूवरांचे जे आईवडील आहे, विशेषतः वधूवरांचे वडील, वधूपिता वरपिता जे आहेत त्यांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. कृपया दोनही वधूपिता आणि वरपिता यांना विनंती, आपण या ठिकाणी उपस्थित होऊन आपला सन्मान सोहळ्याचा स्वीकार करावा ही आपल्याला नम्र विनंती. विवाह घटिका अत्यंत समीप आलेली आहे. वेळेमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यामुळे सन्मान सोहळ्याचा जो कार्यक्रम एवढाच संपन्न होईल याचे कृपया सर्व पाहुणे मंडळींनी नोंद घ्या. सर्वच मान्यवर पाहुणे आपण सर्वजण तोलाबोलाचे आहात आणि म्हणून अधिक वेळ न येता आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, ती लाभली गेली. म्हणून मी आपल्या सर्वांचं या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक, मनापासून मनापर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. वधूपिता आणि वरपिता सन्माननीय जिजाभाऊ दादा गोडसे, संतोष चौगुले, प्रकाश चिकणे सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वरपिता आणि वधूपिता सन्मान सोहळा संपन्न होत आहे. आणि तदनंतर आपण सर्वजण जीवनाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं उपस्थित आहात.
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मान्यवरांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा होती आणि तदनंतर 7:20 शुभ मुहूर्तावरती हा मंगलमय सोहळा संपन्न होईल याची कृपया सर्व उपस्थित मान्यवरांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. सायंकाळच्या या शीतल आणि प्रसन्नमय वातावरणामध्ये पौर्णिमेचं शीतल चांदण आहे आणि लोकप्रिय खासदार आदरणीय लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके यांचे बंधू आणि आपल्या सर्वांचे मित्र सन्माननीय दीपक अण्णा लंके आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहे. सर्व उपस्थितांच्या वतीने आणि कार्यमालकांच्या वतीनं दीपक अण्णाने आपल्याबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपलाही सन्मान सोहळा संपन्न होईल याची कृपया आपण नोंद घ्यावी आणि आपल्याला विनंती दोन्ही परिवाराच्या वतीने आपला सन्मान होत आहे. कृपया दीपक अण्णांना विनंती आपण सन्मान सोहळ्याचा स्वीकार करावा ही आपल्याला नम्र विनंती. या दीपक अण्णा याबरोबर दरम्यानच्या कालावधीमध्ये या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं मंगलमूर्ती पतसंस्था विद्यमान संस्थापक चेअरमन आणि तालुका कृषी उत्पन्न बाजारचे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं या ठिकाणी मी दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि सन्माननीय गंगाराम शेठ बेलकर सुभाष शेठ बेलकर दोनही मान्यवरांचा कार्यमालकांच्या वतीने सन्मान होत आहे. कृपया आपल्याला विनंती आपण सन्मान सोहळ्याचा स्वीकार करावा. त्याचबरोबर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे उपसभापती आणि विद्यमान संचालक सन्माननीय बापूजी झिरके आपलंही स्वागत आपलाही सन्मान सोहळा होत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही आपल्याला विनंती. सन्माननीय बाळासाहेबजी चिकणे विद्यमान उपसरपंच तथा बाधित तंटामुक्ती समिती अध्यक्ष सावरगाव चिकणेवाडी, सन्माननीय संजयजी माने सन्माननीय मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण या वधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देण्याच्या मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगलमय समयी ज्ञानमंदिराच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहात. सर्वजण आजच्या रूपे शुभेच्छा देत आहातच. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मान्यवरांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा होती. सर्वप्रथम मी नांदूर पठार ग्रामस्थ बंधू भगिनी मुंबईकर पुणेकर मंडळ नांदूर पठार तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगरच्या वतीने टाकळी लोकेश्वर गटाचे आमचे नेते सन्माननीय आर.आर.जी. राजदेव यांना विनंती करतोय आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आणि वधूवरांना सदिच्छा व शुभेच्छा द्याव्या. आणि त्यानंतर सन्माननीय शिवाजी शेठ बेलकर मंगलमय अशा वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. आमच्या मानेवाडी येथील माने परिवार आणि राजदेव परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो आणि विवाहबद्ध होत असणाऱ्या या नवदाम्पत्यास त्यांच्या वैवाहिक जीवनाकरता लाख लाख शुभेच्छा देतो. नंदा सौख्य भरे, नंदा सौख्य भरे. धन्यवाद साहेब. दरम्यानच्या कालावधीमध्ये या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं वधूवरांना सदिच्छा आणि शुभेच्छा देणे सर्व पैठक अत्यष्ट विविध क्षेत्रातील मान्यवर त्या दोन्ही परिवाराच्या वतीने मी खरं तर आपलं ऋण व्यक्त करतो. राजदेव परिवारातील पूजा आणि सागर हे दोन्ही उच्च शिक्षित आहेत आणि माऊली चौधरी भास्करराव
संदीपराव ज्या गावचे विद्यमान सरपंच, त्या सर्वांची खरं तर ही पूजा पाची आहे. आणि त्यात तोलामोलाचा आपला सावरगावचा माने परिवार, त्या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील मायबाप शेतकऱ्यांच्या वतीने, त्याचप्रमाणे खरं तर या ठिकाणी खासदार साहेबांचे बंधू या वेळासाठी उपस्थित आहे. मी त्यांच्याही परिवाराच्या वतीने या नवदाम्पत्याचं जीवन सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. नांदा सौख्यवर. धन्यवाद बापूसाहेब. दरम्यानच्या कालावधीमध्ये या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान्य चंद्रभान दादा चिकणे आपण आणि आपल्याबरोबर उपस्थित असणारे सर्व आपले सहकारी मित्र, त्यामध्ये बबनदादा चिकणे आहेत, इतर सर्व मान्य हॅलो. यानंतर वधूवरांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी पारनेर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य अर्जुन शेठ बालेकर, कृपया आपणाला विनंती, आपण या ठिकाणी उपस्थित होऊन वधूवरांना सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात ही आपणाला नम्र विनंती. अर्जुनरावजी बालेकर, कृपया आपणाला विनंती आहे. अतिशय मंगलमय वातावरणात आणि संध्याकाळच्या अशा निसर्गरम्य वातावरणात होत असलेला हा शुभविवाह सोहळा माने आणि राजदेव परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी चिरंजीव चौका पूजा आणि माने परिवारातील चिरंजीव सागर हे दोन्ही वधूवानीवर आपण सर्वांच्या साक्षीने विवाहित होत आहेत. विवाहित होणाऱ्या नव दाम्पत्याचे जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावं, त्यांच्या हातून देशाचे आईवडील, नातेवाईक, मित्रपरिवाराची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या वैवाहिक जीवनास आमच्या भालेकर परिवारातर्फे आणि माझ्यासोबत आलेले आमचे पारनेर नगर पंचायतचे सभापती योगेशजी मते, नगरसेवक भूषण सेला आणि उपस्थित सर्व आपणा सर्वांच्या वतीने वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं वल्लाळो पूर्णविनायकमहं चिंतामणि सेवरं लेण्यात्रें गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं भूधरं रामो राजगणसंसितोर्गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा वरा नृपवरा कवळा सिन्या देवी आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू घडी रूपा पुत्र वडील तयासी पुसणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान फुलतो हे
हृदयी एकाग्रचित्ती आसा वेदीच्या कलशासी सावध आसा ताळी तुम्ही वाजवा शुभमंगल सावधान शुभमंगल मंगल मंगल शुभमंगल मंगल मंगल शुभमंगल मंगल मंगल शुभमंगल मंगल मंगल शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुजनन्ददेव ताराबलं चन्द्रबलन्ददेव विद्याबलं दैवबलन्ददेव लक्ष्मीपते युगस्मरामे शुभमङ्गल सावधान वाजन्द्रे सावधित सावधान वराडे सावधित सावधान आबाबले कुलदेवता चिंद्र सावधान उमा महेश्वर चिंद्र सावधान सुमुहूर्त सावधान राम राम जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राम ओके पाठाची